गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुमणती द्विजासी या अनंतव्रत महात्म्यासी तू आपुसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडुसूत त्याने केले हेची व्रत राज्य लादला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम ऐसे म्हणता द्विजवरू करिता झाला नमस्कारू पूर्वी राजा पंडू कुमरू आणिक राज्य केवी जाहले श्री गुरुमणती द्विजासी होते राज्य पांडवांसी द्यूत कर्म कौरवांसी करुनी राज्य हारविले मग निघाले मनांतरा कष्ट तो होते वर्षे 12 ऐसे तया युधिष्ठिरा राज्य गेले पर्येसा तया घोर अरण्यांत युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळीत सदा ध्याय श्री हरीसी समस्त राज्य सांडुनी वास केला तीही वनी कौरवी कपट करोनी नाना परी विघ्ने केली सत्व टाळावयासी पाठविले त्या दुर्वासासी त्यासी येऊनी ऋषिकेशी रक्षितसे पर्येसा नाना तीर्थे नाना व्रते आचरली ते बहुते कष्टताती अतिउन्नत निर्वाण रूप होऊन या भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट वळखून आला तेथे ठाकोन जेथे होते पंडुकुमर कृष्ण येता देखोनी धर्मजाय लोटांगणी दंड प्रणाम करुनी वंदिता झाला तये वेळी आपुले केश मोकळी झाडी तसे कृष्ण चरण धुळी बैसकार करुनी तये वेळी वंदितसे विनयेसी अर्घ्यपाद्य देबोनी गंधाक्षता लावूनी जी का पुष्पे होती राणी त्याने पूजा करीतसे पूजोनिया भक्तिसी विनवीतसे परियेसी जय जयाजी ऋषिकेशी भक्तवत्सल कृष्णनाथा जय अनंता नारायण भवसागर उद्धारणा कृपाळुवा लक्ष्मी रमणा क्षीराब्धीशयना वासुदेवा परमात्मा परंज्योती तूची करिसी उत्पत्ती स्थिती लय करिसी तूची अंती त्रयमूर्ती तूची देवा तूची विश्वाचा जिव्हाळा होऊन रक्षसी सकळा वास तुझा सूक्ष्म स्थूळा अणुरेणू तृण काष्टी नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मा ऋषिकेशी रजोगुणे सृष्टीसी त्वाची देवा रचियेली दुष्ट निग्रह करणे साधू जना रक्षणे ऐसी वेद पुराणे बोलताती प्रख्यात फेडावया भूमिभार केला तुवा अवतार जड जाहला युधिष्ठिर तरी का तुवा ठेविला आपुले प्राण आम्हासी म्हणून जगी वानिसी पाठवनी अरण्यासी कष्टविले नाना परी तुझी कृपा होय जासी कष्ट कैचे होती त्यासी उपेक्षुनी आम्हासी अरण्यांत ठेविले तुझ वाचोनी आम्हासी आता सांगो कवनापाशी जरी आम्हा उपेक्षिसी कायकांक्षा जीवाची इटुकियावरी भीमसेन येऊनी दरी श्री कृष्ण चरण स्वामी आम्हासी काशीण का उपेक्षा करीतोसी धनंजय थे वेळी वंदितसे चरण कमळी विनवीतसे करुणा बहाळी कृपाळुवा मुरारी तुझ्या कृपा दृष्टीसी होतो आम्ही अरण्यवासी घडले कष्ट सायासी उभगलो स्वामी बहुत आता मुचे कष्टहरण पांडवांचा तूची प्राण ब्रीद राखे गा नारायणा म्हणतसे तये वेळी मातृदेवीचे कुमर करुनिया नमस्कार द्रौपदी सहित पुरस्सर पाचही वंदिती तये वेळी तू आमुचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी अमुचा बंधू राज्य करी काय उपाय आम्हासी तुझ सारिके असता छत्र आम्हा कष्ट अपरमित कवणे प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कैसा उपाव आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी ऐसे म्हणता श्रीकृष्णासी कृपा उपजे मनांत कृष्ण म्हणे पंडुसूता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी आता सांगेन तुम्हासी अनंत कवण मनसी सर्वा ठाई आपण वासी अनंत नाम आम्हासे कलाकाष्ठा मुहूर्त आपण
दीनरात्री सर्व शरीर जाण, पक्ष मास वर्ष आपण, युग कल्प आदी करोनिया, अवतरलो मी नारायण, भूभार उतरावया कारण, दानव दुष्ट निवारण, जन्म जाहला वसुदेव कोळी, अनंत मीच जाणसी, संशय नदरी मानसी, त्रयमूर्ती मीच सर्वांशी, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आपणची सूर्यशशी देखा, चतुर्दश भुवने मीची ऐका, अष्टवसू आहेत जे का, द्वादशार्क आपणची, सरस्वती एकादश, सप्तसमुद्र परियेस, ऋषी सप्त सती विशेष, पर्वतादी नदी आपणची, जितुके वृक्ष आहे ती क्षिती, आकाशी नक्षत्रे दिसती, दाही दिशा आहे ती ख्याती, भूमी आपण म्हणे कृष्ण, असती सप्त पाताळ, भूर्भुवादी लोक सकळ, अणुरेणू तृणकाष्ठ सकळ, विश्वात्मा आपणची, न करी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणजे मीची निर्धारा, विधिपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बरवे असे, विनवी युधिष्ठिर कर जोडोनी, सांगा स्वामी विस्तारोनी, व्रत असे कवण विधानी, कवण दान कोणे परिपूजा, करावे व्रत कवणे दिवशी, विस्तारोनी सांगा आम्हासी, पूर्वी कवणे आचिरले ऐसी, निरोपावे दातारा, कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, तुवा पुसिले आम्हासी, शुक्ल पक्ष भाद्रपद मासी, चतुर्दशी पर्येसा, आराधावे अनंतासी, त्वरित राज्य तू पावसी, पूर्वी कवणे केले म्हणसी, सांगे नैका तत्पर, आसित पुरा कृतयुगेसी, सुमंतू नाम द्विज पर्येसी, उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी, भृगुकन्या दीक्षा नामे, तेची झाली सुमंताची भार्या, पतिव्रता औदार्या, कन्या झाली तीसी सूतनया, नाम तियेचे सुशिला, वर्तता ऐसे एके दिवसी, जाहले प्राप्त दैववशी, सुमंतू पत्नी पंचत्वासी, पावली कलेवर सोडुनी, सुशिला कन्या सुमंता घरी, नित्यभक्ती सदाचारी, करी तसे विचित्री, सर्व मंगळ स्वरूप, गृहशोभा करी बहुत, नाना पत्रे तोरणे करीत, पंचवर्ण चूर्ण मिश्रित, रंगमाळा सहित देखा, स्वस्तिकादी शंख पद्मेसी, नित्यलिही मनोवाक्काय कर्मेसी, नमस्कारी मनोधर्मेसी, देवार्चन सोपस्कार करी, सुमंतुसी भार्याईनत्व झाले, समस्त कर्म राहिले, पुनःसंधान पाहिजे केले, म्हणून नारी आणिक केली, तिचे नाम असे कर्कशा, दुश्शीला आचरणी परियेसा, नित्य कलह करी बहुवसा, कन्या पत्नी सभे देखा, सुशिला कन्या उपवर झाली, सुमंतू चिंती वेळोवेळी, ईसी एखादा वर मिळेल जवळी, कन्यादान करीन म्हणे, ऐसे चिंतता एके दिवसी, तेथे आला कौंडिण्य ऋषी, विचारिता कन्येसी, सुमंते अंगीकार केला, कन्यादान गृहोक्तेसी, देता जाहला कौंडिण्यासी, मिळून होते 2 मासी, आषाढ आणि श्रावण, कन्या माते ते जाहले वैर, सापत्निकाचा हाची विचार, कौंडिण्य पुसे सुमंता सत्वर, जाऊ आश्रमा आणि ठाया, सुमंत उभवत दुःख करी, म्हणे स्त्री नवे माझी वैरी, कन्या जाईल आता दुरी, कैची पापिणी वरिली म्या, शांत पत्नी नाही ज्याचे घरी, त्यासी अरण्य नाही दुरी, ऐक स्वामी त्रिपुरारी, संसार सागरी बुडालो, नवचे माझे कर्म तापसा, न ऐके बोले कर्कशा, कन्या असता घरी संतोषा, नित्य दर्शन जा माता, ऐसी सुमंतू चिंता करी, कौंडिण्य ऋषी त्यासी वारी, दोघे तापसी एका घरी, असो नये धर्महानी, जाऊ आम्ही आणिक स्थाना, तप करू अनुष्ठाना, भेटी होईल पुनः पुन्हा, जवळीच करू आश्रम, सुमंतू म्हणे कौंडिण्यासी, आणिक राहावे 12 दिवसी, सर्व सिद्धा त्रयोदशीसी, प्रस्थान तुम्ही करावे, सुमंतूची विनंती ऐकोन, आणिक राहिले 13 दिन, मुहूर्त प्रस्थान करून, ये रे दिवसी निघाले, सुमंतू म्हणे कर्कशेसी, कन्या जाय पती सरसी, भोजन द्यावे जा मातासी, व्रीही गोधुमान्न दे म्हणे, पती सांगता काय केले, ताबता आपण घरांत गेली, कवाडा घालून
दृढ केळी पाषाण रचिले द्वारवटा काही केलिया नुघडीदार सुमंतू विनबी आपळी शिर सुशिला कन्या धरी कर म्हणे जाऊ तैसेची पाहू गेला स्वयंपाक करा होता कोंडा गोधूम करा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांशी दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिण्य संतोष करी माध्यान काळी नदी तीरी अनुष्ठाना उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्थानी तीरी पातसे गहनी स्त्रिया समुदाय बहुअसे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुअसी व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक पाहुणे हळूहळू सुशिला गेली तया सुवासिनी जवळा पुसती झाली वेल्हाळा काय व्रत करिता तुम्ही स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रत असे परियेसी पूजिता होय तात्काळेसी सकळाभिष्ट पावती सुशिला म्हणे नारींसी कवण विधान सांगा आम्हांसी कृपा करोनी विस्तारेसी निरोपावे अहो माते समस्त नारी मिळोनी सांगता ती विस्तारोनी ऐक सुशिले बैस म्हणोनी आद्यंतेसी निरोपिती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियेसी अनंत नाम ख्यातिसी सांगेन तुझ ऐकपा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी घेऊन यावे नदीसी स्नान करावे शुचीने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लाभोनी आणावे कलश नूतन दोनी गंगा यमुना म्हणून या उदक भरोनी तयांत पंचपल्लव रत्नसहित घालून पूजावे त्वरित षोडशोपचारे करुनी नाना प्रकारे आरती करावी गंगा यमुने प्रती मग पूजावे दर्भग्रंथी शेषरूपे करोनिया दोन्ही कलशांवरी देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे तया कलशां पुढे देखा शंख पद्म घालावे अनेका पंचवर्ण चूर्ण देखा रंगमालिका घालाव्या शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशाही म्हणून या सप्तपणींचे शेषासी सदा विष्णू तयापाशी याची कारणे नाम तयासी अनंत ऐसे करावे ध्यान पिंगलाक्ष चतुर्भुजेसी शंख पद्म सव्य करेसी चक्रगदा वामस्तेसी ऐशा मूर्तीचे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारे दर्भग्रंथीसी आणोनी नवदोरेसी ध्यान करावे मग ते अनंत गुण रत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेसी पूजा करावी पुरुष सुक्तेसी अथो देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोनी संसार गव्येती मंत्रे बांधा करदक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रेनी जीर्णदोर विसर्जावा दाताच विष्णुर्भगवान म्हणत वाण द्यावे गोधूम धृत प्रस्थ असावे परिमित सगुड सफल द्यावे वाण अपपायदी पायसान्नेसी सदक्षिणा तांबूलेसी अर्धे द्यावे ब्राह्मणासी अर्धे आपण भोजन करावे ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण चतुर्विध पुरुषार्थ ऐसी सांगती सुशिलेसी व्रताचरी वो त्वरितेसी आज असे चतुर्दशी व्रत करी आम्हासवे समस्त मिळोनी तीसी तंतु देती अनंतासी गाठी बांधिती चतुर्दशी पूजा करविती आपणासवे कोंडा होता गोधुमाचा आणून देती अर्धवाचा वाण देवने सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा समस्त स्त्रियांची वंदिली आली आपले रथाजवळी अनुष्ठान होता ऋषी ते वेळी आला आपुले स्त्रियेपाशी चला म्हणून पुढे निघती दोघे बैसो नियारती जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेशले दंपती ऐका ऐश्वर्य भोगिरे बहुसुखा श्रीमदंत प्रसादे ऐसे किती दिवसवरी होता कौंडिण्य
कौडिण्य सहनारी बैसला सता संतोष करी देखता झाला अनंतासी ऋषी पुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तमूळेसी वश्य करणे आम्हासी रक्तदोरा बांधिला सुशिला म्हणे व्रतारासी अनंत दोरा परियेसी याची या प्रसादे आम्हासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले म्याजे दिवशी व्रत केले तेने तुम्हा दैवाले आम्हा अनंत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकोनी कौडिण्य कोपे प्रज्वाळला मनी दोरा हिरोनी घेऊनी अग्निकुंडी सांडिला मग म्हणे कैचा श्रीमदंत म्यातप केले सी बहुत तेने ऐश्वर्य सुखुतार्थ प्राप्त झाले आम्हासी वशीकरण केले आम्हासी दोरा बांधिला अनंत मनसी रागे करुणी कौडिण्य ऋषी अग्नीमध्ये घातला दोरा हा हा म्हणून सुशिला मनी धावत गेली अग्निस्नानी काढोनिया क्षीरस्नपनी केले देखा दोरकासी अनंत क्षोभ दोषेसी अष्टेश्वर गेले तत्क्षणेसी दरिद्री झाला परियेसी द्विजवर कौडिण्य देखा नगरी झाले सर्व शत्रू गोधनादी आभरण वस्त्रू समस्त नेले तस्करे दरिद्र आले तात्काळी गृहदग्ध झाले देखा उरले नाही वस्त्र एका अवकृपा होता श्री मदनंतका सर्व गेले तत्क्षणी मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी वाया घातले अग्निसी मदांधे मज भेटिले करीनाथा नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी म्हणून निर्वाण करोनी निघेतो अरण्य भुवनी भार्ये सहित कौडिण्य मुनी निघता झाला परियेसा हा अनंता म्हणत जातसे अरण्यात तव देखिला वृक्षच्यूत पुष्पफळे भरलासे कीटकादी पक्षी जाती कोडी त्यासी नाथळती कौडिण्य पुसे तया प्रती तुवा अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टी न पडेची आम्हासी तुवा जरी देखिले त्यासी तरी आम्हा निमित्त सांगावे ऐसे कोणी पुढे जाता देनु देखिली वत्स सहिता हिंडतसे तृणांत तोंडी नये भक्षावया द्विज म्हणे देनुसी जरी त्वानंत देखिलासी कृपा करोनी सांगा आम्हासी देनु म्हणे तया ते मी नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटील होईल जरी त्यासी मजविषयी सांगायसी अवस्था आम्हा घडली असे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभथोर त्या ते पुसे मुनीवर तुवा अनंता ते देखिले की गोस्वामी म्हणे तयासी नेणो आम्ही अनंतासी जरी तुवा देखिलासी आम्हा विषयी विनवावे पुढे जाता कौडिण्य मुनी सरोवरे देखिली दोन्ही उदक मिळाले अन्योन्यी हंसादी पक्षीन सेविती कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरेसी बीज पुसे तयांसी अनंतासी देखिले म्हणोनी सरोवरे म्हणती तयासी नेणो कैचा अनंत पूससी भेटी होईल जरी तुम्हासी आम्हा निमित्त सांगावे पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर पुसतसे तया विचार न बोलती त्या द्विजासी निर्वाण झाला तो ब्राह्मण त्यजूपाये आपुला प्राण अनंता म्हणून धरणीवरी पडियेला इतुकियावसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आला परी करी उठी उठी म्हणतसे काय विप्रा पुसतोसी श्रीमदंत कोठे आहे विचारीसी दाखवीन चल आम्हा सरसी म्हणून दरिला उजवा कर उठवोनी कौडिण्यासी घेऊन जाता अरण्यासी नगरी जाहली पूर्वील जैसी मदाश्चर्य पाहतसे घेऊन गेला नगरांत सिंहासन रत्नखचित नेऊन ते बैसवीत आपण दाखवी निज रूप रूप देखोनी कौडिण्य स्तोत्र करी अतिगान चरणी माथा ठेवून विनवीतसे
कर जोडुनी. नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला चिदानंदा, तुझे स्मरण मात्रे दुःख मदा हरो निजाती सर्व पापे. तू वरेण्य यज्ञपुरुष ब्रह्मा विष्णू महेश, तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरो निजाती तात्काळी. नमो नमस्ते वैकुंठवासी नारायणा लक्ष्मी विलासी, जगद्व्यापी प्रतिपाळिसी अनंत कोटी ब्रह्मांड नायका. पापी आपण पापकर्मी नेणो तुझी भक्तिधर्मी, पापात्मा पाप संभवामी क्षमा करिगा दातारा. तुझ वाचोनी आपण अन्यथा दैवत नेणे, याची कारणे धरिले चरण शरणागत मी तुझा. आजी माझा जन्म सफळ धन्य माझे जीवन केवळ, तुझे देखिले चरण कमळ भ्रमर होवोनी वास घेतो. ऐसे स्थविले कौडिण्यानी ऐकोनी प्रसन्न झाला तत्क्षणी, भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला. धर्मप्राप्ती दरिद्रनाशन शाश्वत वैकुंठ भुवन, ऐसावर दिदला नारायणे ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपि द्विज विनवी देखा म्या देखिले आश्चर्य एका, अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्रासे, त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नाथळती. पुढे येता मागुती देखिली देनू सवत्स, तृणसे तेथे प्रबळ त्यांचे तोंडा नये केवळ. आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे, अनोन्ये एकमेका मिळाले होते तेथे उदक. पुढे पाये अपूर्व एक वृषभ एक मनोहर, त्याचे मुखा नये ग्रास सर्व काळी वनवास. पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत्त, सभे एक गर्धवासी देखिले स्वामी मार्गेसी. पुढे येता संधिसी देखिला वृद्ध ब्राह्मण, नकळे याचा अभिप्रावो विस्तारोनी निरोपावा. जगन्नाथा केशवा म्हणून चरणी लागला, कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारोन. ऐक भक्ता कौडिण्य वृक्ष तुवा देखिला, पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र. उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्यवर्गान सांगेची, त्या पापास्तव वृक्ष झाला. तुवा देनुसी देखिले पूर्वी भूमी निष्फळा, दिली होती ब्राह्मणासी. देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक, केले नाही दानादिक त्याने पापे ऐशी गती. सरोवरे तुवा दोन्ही देखिली मनसी नयनी, पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणांत. खर म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध, जाहले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणची. जे जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्ती दिले, अखिल ऐश्वर्य भोगी वैले अंत्यजाय स्वर्गासी. तुवा करिबो तेथे वासू नक्षत्रांत पुनर्वसू, ऐसावर देता हर्षू जाहला तया कौडिण्या. ऐसावर लाधोनी राज्य केले बहुदिनी, अंती गेला स्वर्गभुवनी ऐकराया युधिष्ठिरा. ऐसी कथा धर्मासी सांगितली ते ऋषिकेशी, आचरले भक्तिसी अनंत व्रत तये वेळी. श्री गुरुमणती द्विजासी सांगती व्रत ऋषिकेशी, आचरिता तत्क्षणेसी राज्यपद पावले. आणि कहेची भूमीवरी व्रत केले ऋषीश्वरी, आचरावे नरनारी लाधे चारी पुरुषार्थ. व्रतामध्ये थोर व्रत प्रख्यात असे अनंत, तुवा बांधावे सतत तुझ्या ज्येष्ठ सुतासी. व्रत कौंडिण्य आचरला अखिल सौख्य लाधला, आचरावे या व्रताला अनंत पुण्य असे जाणा. तुमचे गोत्र कौंडिण्य करिता जोडेल बहुपुण्य, आमुचा निरोप कारण व्रत तुम्ही करावे. ऐसे श्री गुरु निरोपेसी व्रत केले संतोषी, पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा. निरांजन बहुवसी गीत नृत्य वाद्येसी, पूजा करीती श्री गुरुसी भक्तिभावे करोनिया. आराधना ब्राह्मणांसी भोजन करविती श्री गुरुसी, आनंद झाला बहुवसी
श्री गुरुमूर्ती संतोषले येणे परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी गेला आपुले ग्रामासी ऐक शिष्या एक चित्ते विप्रजो का सायन देवो कलत्रपुत्र पाठवी ठावो मागुती आला आपण पहावो श्री गुरुचरण सेवेसी राहोनिया श्री गुरुपाशी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लाभला परियेसी श्री नृसिंह सरस्वती गुरु म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनंत व्रतमहिमा वर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।